नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या भक्तिमय चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये अधिक मासात कोणत्या वनस्पती घरात लावाव्यात याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। चला तर या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मात आणि ज्योतिषशास्त्रात अधिक मासाला अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी मानले जाते। या महिन्यात धार्मिक कार्यासोबतच वृक्षारोपण करणे अतिशय शुभ आणि अक्षय पुण्य देणारे मानले गेले आहे। अधिक मासात काही झाडे किंवा वनस्पती लावणे विशेष फलदायी मानले जाते। त्यामध्ये सर्वात पहिले आहे तुळशीचे रोप। तुळशीला लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि अधिक मास हा भगवान विष्णूंचा म्हणजेच पुरुषोत्तम महिना आहे। या महिन्यात घरात तुळशीचे रोप लावणे आणि तिची पूजा करणे अत्यंत शुभ असते। यामुळे घरात सुख समृद्धी आणि सकारात्मकता येते। दुसरे रोप आहे आवळ्याचे रोप। आवळ्याच्या झाडामध्ये भगवान विष्णू आणि शिव दोघांचाही वास असतो असे मानले जाते। अधिक मासात आवळ्याचे झाड लावल्याने आणि त्याखाली दिवा लावल्याने विष्णूंची विशेष कृपा प्राप्त होते असे मानले जाते। त्यानंतर आहे तिसरे केळीचे झाड। केळीचे झाड हे गुरुग्रहाशी आणि भगवान विष्णूंशी संबंधित आहे। जर कुंडलीत गुरुग्रह मजबूत करायचा असेल किंवा घरात सुखशांती हवी असेल तर अधिक मासात केळीचे झाड लावून त्याची नियमित पूजा करावी। हे झाड घराच्या पाठीमागे किंवा उत्तर पूर्व दिशेला लावावे। त्यानंतर चौथे आहे बेल किंवा बिल्ववृक्ष। बेलाचे झाड महादेवाला अत्यंत प्रिय आहे। अधिक मासात भगवान विष्णूंसोबतच शिव उपासना देखील फलदायी ठरते। या महिन्यात बेलाचे झाड लावल्याने दारिद्र्य दूर होते आणि धनधान्याची वृद्धी होते। त्यानंतर पाचवे आहे शमीचे झाड। शमीचे झाड शनिदेव आणि भगवान शिव यांच्याशी संबंधित आहे। अधिक मासात शमीचे रोप लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि वास्तुदोष संपतात। वृक्षारोपण करताना काही नियम लक्षात ठेवावेत, ते म्हणजे केळी आणि तुळशीचे रोप नेहमी उत्तर पूर्व किंवा ईशान्य दिशेला लावावे। झाड फक्त लावू नये तर ते जगेल आणि मोठे होईल याची नियमित काळजी घ्यावी। झाड सुकणे शुभ मानले जात नाही। जर तुमच्याकडे स्वतःच्या घरात जागा नसेल तर ही झाडे तुम्ही एखाद्या मंदिरात, बागेत किंवा सार्वजनिक ठिकाणी लावून त्याचे पुण्य मिळवू शकता। या पवित्र महिन्यात निसर्गाची सेवा करणे हा भगवान पुरुषोत्तमाच्या पूजेचाच एक भाग मानला जातो। अशा प्रकारे मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर आपल्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।